देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या 4 शिक्षकांची निवड करण्यात आली त्यापैकी नाशिकच्या कुंदा बच्छाव यांची देखील या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे। बच्छाव मॅडम आपल्यासोबत आता सध्या आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आनंदवलीच्या शाळेमध्ये त्या शिक्षक आहेत आणि त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ही निवड करण्यात आली। खरं म्हणजे ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद अशी बाब आहे। नेमकं काय उपक्रम त्यांनी राबवले, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांचा कसा प्रयत्न राहिला, यासाठी चर्चा करण्यासाठी बच्छाव मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, सर्वप्रथम आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी आपली जी निवड झाली त्याबद्दल आपलं अभिनंदन। थँक्यू। काय सांगाल, ज्यावेळेस आपल्याला समजलं की या पुरस्कारासाठी देशभरातून जे शिक्षक निवडले गेले आणि नाशिकमधून खास करून तुमची निवड झाली, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती, कसं वाटलं तुम्हाला? राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळणे आणि तेव्हाही राष्ट्रपतीच्या हस्ते तो सन्मान असतो। देशाचा सर्वोच्च नागरिक, प्रथम नागरिक, त्यांच्या हस्ते हा सन्मान मिळणे म्हणजे ही शिक्षकाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी शाबासकीची थाप असते। आणि मी तर म्हणेल प्रत्येक शिक्षकाचं हे स्वप्न असेल की अशी काहीतरी शाबासकीची थाप मिळणे म्हणजे ही आपल्या पुढच्या कामासाठी एक प्रेरणा असते। खरं तर पुरस्कारासाठी कार्य केलेलंच नसतं, आम्ही शिक्षक म्हणून आम्ही विद्यार्थी घडवण्यासाठी कार्य केलेलं असतो, परंतु शासनाने ही दखल घेणे आणि एवढा मोठा सर्वोच्च सन्मानासाठी आपलं नाव निवडणं जाणं हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी सांगू शकत नाही, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि अत्यंत आनंदाचा होता। अगदी एका मिनिटात माझ्या डोळ्यासमोर माझा गेल्या 20 वर्षाचा हा शैक्षणिक प्रवास, एक शिक्षक म्हणून मी जे माझ्या विद्यार्थ्यांसाठी केलं, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जे प्रयत्न केले आणि त्यांची स्वप्नपूर्ती झाल्यावरचे जे अनुभव, माझ्या सर्व सहकाऱ्यांचं योगदान, या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर एकदम आल्या आणि त्या सगळ्यांचं चीज झालं असं मला वाटलं। एक शिक्षक म्हणून मला प्रचंड आनंद झाला आणि हे सर्व शिक्षकांचं प्रतिनिधित्व म्हणून हा आनंद मी आज व्यक्त करत आहे। खरं तर आपण जर पाहिलं, तुम्ही खरं म्हणजे महापालिकेच्या शाळेमध्ये शिकवतात आणि शासकीय शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील, या शाळांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो नकारात्मक असतो किंवा तिथे शिक्षक कसे असतील, तिथल्या शिक्षणाचा दर्जा कसा असेल, इव्हन पटसंख्या देखील, हा देखील महत्त्वाचा मुद्दा असतो। शाळांची पटसंख्या या गव्हर्नमेंटच्या शाळांची असेल किंवा महापालिकेच्या, या सर्व परिस्थितीवर मात करत तुम्ही कशा पद्धतीनं मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली, ही पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न केले? हो सर, अगदी बरोबर म्हणताय तुम्ही। समाजाचा, लोकांचा, महानगरपालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय म्हणजे खराब होता आधी, की काहीच पर्याय नाही उरला तर ते लोक महानगरपालिकेच्या शाळेत टाकतात मुलांना, असं म्हणजे काही असा दृष्टिकोन होता की जिथं गुणवत्ता नाही, जिथं काही शिकवणं नाही किंवा सुविधा नाही, भौतिक सुविधा नाही, मुलांना पाहिजे ती मिळत नाही, जागतिक परिस्थितीशी ते जोडून घेत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या। आणि हाच गैरसमज, हा दृष्टिकोन मला कुठेतरी पुसून टाकायचा होता। मी 2014 मध्ये या शाळेत आली तेव्हा अशीच परिस्थिती होती सगळी आजूबाजूला, मुलांना शाळेची गोडी, त्यांच्या पालकांना अजिबात नाही, पट अतिशय कमी, आणि कुठेतरी मला असं दुखावल्यासारखं वाटलं की म्हणून हा जो दृष्टिकोन समाजाचा होता तो खोडून टाकायचा होता। आज माझ्या शाळेत वेगवेगळे म्हणजे तेव्हापासून माझ्या सगळ्या सहकारी शिक्षकांबरोबर, मुख्याध्यापकांबरोबर, आमच्या प्रशासनाशी आम्ही चर्चा करून मुलांना सगळ्यात महत्त्वाची शिक्षणाची गोडी लागणं आणि त्याच्यात शाळेतून गुणवत्ता पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। त्या दृष्टीने आम्ही शाळेमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने, की बऱ्याच आपण बघतो खाजगी शाळा, इंटरनॅशनल शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा खूप वापर असतो, स्टेम क्लास असतो, ICT लॅब्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी मला शाळेत आणायच्या होत्या। आणि तेव्हापासून आम्ही समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत गेलो, कारण लोकसहभागातूनच मला या गोष्टी बऱ्याचशा करायच्या होत्या। स्मार्ट क्लास अंतर्गत आम्हाला नगरपालिकेकडूनही सहकार्य भेटलं ना, आम्हाला प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड आले, परंतु त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा गोष्टी आम्ही लोकसहभागातून मिळवल्या। आणि त्याच्या अंतर्गत आम्ही शाळेत स्टेम लॅब सुरू केला आहे, स्किल लॅब सुरू केलेला आहे, रेकॉर्डिंग रूम सुरू केलेला आहे, तसेच लोकसहभागातून आम्ही शाळेमध्ये मोठं वाचनालय सुरू केलेलं आहे। आणि आता तुम्ही बघाल माझ्या शाळेत पहिल्या 3 मजली इमारत आहे, पहिल्या मजल्यापासून 3ऱ्या मजल्यापर्यंत तरंग वाचनालय हा उपक्रम सुरू केला आहे। सुमारे 1000 पुस्तकं तुम्ही वरतीपर्यंत आम्ही लावलेली आहेत की मुलांना वाचनाची गोडी लागावी, पुस्तकं वाचनालयातले बंद कपाटातले बाहेर आणले आणि मुलं बसतील, भेटतील तिथं बसतात, वाचतात, म्हणजे अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतून आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देत गेलो। माझा एक शिक्षक म्हणून नेहमीच विचार असतो की पुस्तकापुरतं किंवा परीक्षेपुरतं शिक्षण मर्यादित राहू नये, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारं, त्यांचा क्षमतांचा विकास करणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना गोडी निर्माण करणारं शिक्षण द्यावं आणि जागतिक
व्यासपीठावर माझा मनपाचा सरकारी शाळेतला विद्यार्थी कुठेही मागे पडू नये या गोष्टीचाही विचार केला. 21व्या शतकातील कौशल्य त्याला अवगत व्हावे, त्याला मराठी भाषेबरोबरच इतर भाषांचंही ज्ञान मिळावं, जेणेकरून तो जेव्हा पुढे जाईल तेव्हा त्याच्यातला आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत व्हायला नको, त्याच्यात न्यूनगंड निर्माण राहायला नको की मी सरकारी शाळेत शिकलो म्हणून मला इंग्लिश येत नाही, म्हणून मला जर्मन येत नाही, म्हणून मला स्पॅनिश येत नाही. या सगळ्या भाषा सुद्धा आम्ही त्यांना शिकवतो. आज तुम्ही माझ्या वर्गात जर्मन आणि स्पॅनिश भाषा तुम्ही हो, जेव्हा तुम्ही वर्गात याल तेव्हा मुलं जर्मनमध्ये स्वतःचं इंट्रोडक्शन देतात, जर्मनमध्ये तुमच्याशी बोलतात. बघाल तुम्ही तर Hallo, guten Morgen, ich bin Natascha Ingole. 1, 2, Tiosen German. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Danke. की म्हणणार मी हे मनपा शाळेतले विद्यार्थी आहेत का, म्हणजे माझा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय व्यासपीठाबरोबरच एक समाजात बाहेर पडला की तो कुठेही कमकुवत वाटायला नको, यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्नशील आहोत आणि त्याचं यश आम्हाला मिळत आहे. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यात आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही सहभागी करून दिलं, तिथे त्यांनी मोठे मोठे यश मिळवले. NCERT आयोजित जी नॅशनल कंटेंट कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून एकच विद्यार्थी निवडला गेला, त्याला पहिलं बक्षीस मिळालं 40,000चं आणि शिलाँगला त्याला बक्षिसासाठी आम्ही सोबत गेलो होतो. तो क्षण माझ्या आयुष्यातला सुंदर क्षण होता की माझी नाशिक मनपा शाळेचा विद्यार्थी भारतातून तिथं निवडलं जाणे म्हणजे हे आमच्या सर्व शिक्षकांचं जे एकत्रित काम चालू आहे त्याचंच हे योगदान आहे. आणि अशा सगळ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या यशामुळे आता समाजाचा दृष्टिकोन आमच्या शाळेकडे बघण्याचा खूप सकारात्मक झाला. आणि आज मला सांगायला आनंद होईल, खाजगी शाळेतले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधले विद्यार्थी सुद्धा आमच्या शाळेत आता त्यांचे ऍडमिशन आम्ही केले आहेत यावर्षी. सर खाजगी शाळांमधले मुलं सुद्धा आमच्या शाळेत आले. आज माझ्या शाळेचं पट 800+ आहे सर. गंगापूर रोड म्हटलं की एक एज्युकेशनल हब आहे. इथं समोर शाळा आहे, उजवीकडे शाळा आहे, डावीकडे शाळा आहे, सगळीकडे शाळा आहेत. परंतु आमच्या पालकांचा समाजाचा इतका आता सकारात्मक की ह्या शाळेत गुणवत्ता आहे, या शाळेत सगळं मदत केली जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत म्हणून सगळे पालक आता आमच्याकडे इकडे ऍडमिशन घेत आहेत. खरं म्हणजे ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. मॅडमनी जसं आपल्याला सांगितलं की आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत गंगापूर रोडला आनंदवलीची ही शाळा आहे आणि आजूबाजूला जर पाहिलं तर अनेक इंटरनॅशनल शाळा आहेत आणि आजच्या पालकांचा जर ओढा आपण पाहिला तर इंग्लिश मिडियममध्येच मुलं शिकली पाहिजेत. CBSE असो ICSE असो अशा अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं असा पालकांचा आग्रह असतो. परंतु मॅडमनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केले की खरोखर मॅडम ही कौतुकास्पद बाब आहे की तुमच्या शाळेतले विद्यार्थी महापालिकेच्या शाळेतले विद्यार्थी जर्मन आणि स्पॅनिश भाषा बोलतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ते पारितोषिकं मिळवतात. खरं म्हणजे तुम्ही हे जे शिक्षणाचं व्रत घेतलेलं आहे त्याचंच खरं म्हणजे ही उपलब्धी मानावी लागेल. आपण जो एक उपक्रम राबवला ज्ञानाची भिंत, नेमका तो उपक्रम नेमका काय होता आणि तो कसा राबवला गेला? ॲक्च्युली सर विद्यार्थ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाचा मूळ असतं विद्यार्थ्यांचं फाउंडेशन लर्निंग, म्हणजे त्यांचं जे मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान त्यांना येणं गरजेचं आणि ही गोष्ट मजबूत केल्यानंतरच आपण पुढच्या शिक्षणाला त्यांना तयार करू शकतो. तर आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना निपुण कोपरा वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून हे देतोच. परंतु घरी गेल्यावर मुलांना जेव्हा आम्ही विचारतो की का रे तुम्ही आता शाळा सुटल्यावर घरी गेल्यावर काय करणार, तर सहज एक मुलगा म्हटला की मॅडम आम्ही गेम खेळणार मोबाईलवर. म्हटलं हो का, गेम खेळणार, थांब मी तुझ्या मम्मीला सांगते. माझी मम्मीच मोबाईलवर खूप वेळ असते म्हणे. ही वस्तुस्थिती आहे कारण आजकाल सर्व सोशल मीडियामध्ये बिझी झाले. म्हटलं आता मम्मी पप्पांना पण मोबाईल पासून दूर करायला लागेल म्हणजे त्यांची मुलं दूर होतील. म्हणून मिशन मोबाईल मुक्ती हा उपक्रम आम्ही शाळेतून गावात राबवला की कारण पालकांपासून आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत जाणं आहे. मग त्या अंतर्गत आम्ही ज्ञानभिंती हा उपक्रम आनंदवली गावात आणि संत कबीरनगरमध्ये 30 ते 35 भिंती, नकाशे, वेगवेगळे नकाशे वाचण्याचे ट्रिक्स, सोप्या सोप्या पद्धती, गणिताच्या ट्रिक्स, त्याच्यामध्ये तसेच पाडे, मोठे मोठे पाडे बनवायच्या ट्रिक्स, म्हणजे मुलांना कुठलाही आकडा दिला, इव्हन 700, 800, 1000चा आकडा दिला तरी त्याचे ते पाडे बनवू शकतात, अशा ट्रिक्स आहेत. आणि वेगवेगळे शब्द असे खूप छान छान क्लुप्त्यायुक्त त्यांना मॅटर मिळेल असे नकाशे आम्ही, अशा भिंती आम्ही आनंदवली गावात रंगवल्या माझ्या सहकारी शिक्षकांसोबत. आणि इव्हन पालकांची सुद्धा आम्ही काहींची तिथे मदत घेतली. तर मुलं आता शाळेत जाताना घरी गेल्यानंतर जे मोबाईलमध्ये बसायचे ते आता तिकडे बाहेर आले, ते त्यांच्या घरांच्या भिंतींवर आले, ते वाचायला लागले आणि ते इतके छान छान शब्दकोडी वगैरे आहेत ना, तर त्यांना ते आवडायला लागलं. असं बोरिंग मॅटर नाही आहे त्याच्यावर. त्याच्यासाठी ते त्यांच्या पालकांची मदत घेऊ लागले की हे कोडे कसे सोडवायचे, हे ट्रिक्स कसे वापरायचं. म्हणजे आपोआपच त्यांच्या पालकांचाही आणि परिणामाने त्यांच्या मुलांचाही मोबाईल दूर झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या वाचनामुळे त्यांच्यामध्ये जी फाउंडेशन लर्निंगची आमची फाउंडेशन बेस पक्का करायचा होता तोही मदत झाला. म्हणजे शिक्षणात मला
पालकांची मदत घेता आली. जेव्हा शाळा आणि समाज एकत्र येतो तेव्हा विद्यार्थी हा घडणारच, कारण सगळ्यांचं ध्येय एकच ठरलेलं असतं की आपलं मूल शिकवायचं. म्हणजे या शिक्षणात आम्हाला पालकांची मदत घेण्यासाठी ज्ञानभिंती हा उपक्रम खूप मदत झाला. दुसरी गोष्ट म्हणजे गावात अजून विद्यार्थ्यांना वाचनाची अधिक गोडी लागावी त्यांच्या पालकांच्या माध्यमातून. तर आनंदवली गाव जे आहे आमचे विद्यार्थी जिथून येतात आणि संत जो आहे झोपडपट्टीचा तिथून, तर त्या ठिकाणी दोघी ठिकाणी आम्ही आनंदवलीच्या मारुती मंदिरात खुले वाचनालय सुरू केलं, जेथे लोकसभागातून सुरू केलं. तिथं कपाटं वगैरे दोघी साईडला ठेवले आणि लोकसभागातून खूप सारी पुस्तकं मिळवली. असे 2000 जवळपास पुस्तकं दोघी ठिकाणी 1000 पुस्तकं ठेवलेले आहेत. दर शनिवारी तिथं हँगिंग लायब्ररी सारखे असं केलंय. दर शनिवारी ती पुस्तकं आम्ही बदलतो, म्हणजे पालकांनाच दिली ती जबाबदारी. पालकच बदलतात शनिवारी, पुढच्या शनिवारी दुसरे लावतात. मग मारुती मंदिरात जेही पालक येतात, मुलं तिथं खेळतात आजूबाजूला, ते तिथं येऊन मंदिरात बसतात, पुस्तकं वाचतात. त्यांचे आई वडील येऊन बसतात, तेही वाचतात. म्हणजे एक कम्युनिटी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो ना आपण, एक बदल, एक चळवळ कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे आणि ती चळवळ आमच्या शाळेने सुरू केली आहे. वाचनाची संस्कृती एक चिरकाल टिकावी आणि मोबाईल पासून दूर जाऊन कधीही म्हटलं तरी पुस्तक हा आपला गुरु असतो, तो पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हा उपक्रम खूप फायदा झाला. आणि जेव्हा हा उपक्रम आम्ही सुरू केला तर समाजातून इतका प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रह ग्रंथालय या सगळ्या लोकांनी आम्हाला भरभरून पुस्तकं दिली या उपक्रमासाठी की मॅडम वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तुम्ही हे जे पाऊल उचललंय ते खूप छान आहे आणि आमच्याकडून कायम तुम्हाला पुस्तकं भेटत राहतील. नाही, खरंच आहे की कारण आता ही काळाची गरज बनली आहे की मिशन मोबाईल मुक्ती तुम्ही जो राबवला तो खरं म्हणजे प्रत्येक घरात आता राबवण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे. कारण मुलं सायंकाळी जर पाहिलं तर अक्षरशः मोबाईलमध्येच डोकं घालून बसलेली असतात अभ्यासापेक्षा जास्त. तर हा उपक्रम तुमचा चांगलाच राहिला. परंतु तुम्ही जसं म्हटलात की या सर्व याच्यामध्ये लोकसहभाग तुम्हाला प्रामुख्याने लाभला, तर लोकांचं सहकार्य या संपूर्ण याच्यात, कारण एका शिक्षिकेला हा सर्व बदल घडवताना कोणत्या कोणत्या अडचणींना फेस करावं लागलं, कसं तोंड द्यावं लागलं आणि यात नागरिकांचा सहभाग तुम्हाला कसा लाभला? नागरिकांचा आता जसं मी तुम्हाला म्हटली की आम्ही शाळेपासून सुरुवात केली. आमच्या शाळेत वेगवेगळे जे खाजगी शाळा, इंटरनॅशनल शाळांमध्ये सुद्धा राबवले जात नाही असे उपक्रम आम्ही शाळांमध्ये सुरू केले. आज आम्ही ट्विनिंग विथ अमेरिका जो उपक्रम राबवला आहे त्याच्या अंतर्गत आम्ही अमेरिकेतल्या ग्वाथेमाला शाळेबरोबर विद्यार्थ्यांची 3 महिन्याचा प्रोजेक्ट राबवला की कल्चरल एक्सचेंज करायचं. आपल्या जागतिक समस्या ज्या आहेत, आज तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग म्हणाल, प्लास्टिक म्हणाल, ह्या गोष्टींवर चर्चा त्या शाळेतले शिक्षक विद्यार्थी, आमच्या शाळेतले शिक्षक विद्यार्थी, आय डोंट थिंक की कुठल्याला एखाद्या शाळेनं असा उपक्रम राबवलेला असेल. असे प्लॅटफॉर्म मुलांना उपलब्ध करून दिल्यामुळे मुलं आज आपल्या इंडियाला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या शाळेकडे प्रेझेंट करतात. दिस इज नॉट अ जॉब फॉर एनी NMC स्कूल स्टुडंट्स, म्हणजे इथं प्रेझेंट करू शकतात. आणि असं उपक्रम राबवल्यामुळे पालकांचा आमच्यावरचा विश्वास खूप वाढला आहे. आमचे मुलं एकदम बोल्ड झाले, एकदम कॉन्फिडेंटली समोरच्याशी बोलू शकतात. तुम्ही ऑन दी स्पॉट एखादा जरी बोलवलं, एखादा प्रश्न विचारला तरी त्यांच्यात तो बोल्डनेस तयार झाला. आणि हाच परिणाम विद्यार्थ्यांमधला हा चांगला बदल पालकांना घरी दिसतोय, समाजाला दिसतोय आणि आपोआपच गुणवत्ता दिसली की तिथं सगळे लोक सोबत येतात. अशा पद्धतीने पालक आता आमच्या सोबत अगदी खंबीरपणे उभे आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या शाळेने जो लोकसभागातून इस्रो बेंगलोर मुलांना जे सहल नेली आणि विधान भवनला मुंबईला अर्थसंकल्पीय अधिवेशनला सहल, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हे पूर्ण लोकसभागातून आम्हाला पैसे मिळाले. म्हणजे लोकांना वाटतंय की हे शिक्षक खूप चांगले काम करतायत शाळेतले, त्यांच्यासोबत आपण उभं राहावं. आमच्या गावातले जे पण लोकप्रतिनिधी आहेत ते नेहमी आमच्या सोबत उभे असतात. एक शब्द टाकला की लगेच आज आम्ही आयसरला आम्हाला मुलांना न्यायचं होतं सहलीला, तर आमचे लोकप्रतिनिधींमधले आमच्या नगरसेवकांनी त्यांना 61,000 रुपयाची निधी आम्हाला दोघांना लोकप्रतिनिधींनी दिलं. आदरणीय विलासांना शिंदे, आदरणीय उषाताई बेनकुळे दोघांनी आम्हाला मिळून, त्या विलासांनी 50,000, उषाताईंनी 11,000 रुपयाचा निधी आम्हाला उपलब्ध करून आम्ही विद्यार्थ्यांना आयसर पुण्याला नेऊ शकलो. तुम्ही जो म्हटलात की इस्रो आणि विधान भवनाची सहल तुम्ही विद्यार्थ्यांना घडवली, तो अनुभव कसा होता आणि विद्यार्थ्यांनी नेमका प्रॅक्टिकल अभ्यास तिथे काय केला? तो खूप छान अनुभव होता सर. असं म्हणजे आता तुम्ही वरती बघता आकाशात विमान उडतंय, मुलांना आम्ही असंच होतं की टीचर एकाने मला विचारलं की हे आकाशात उडणार विमान एवढं छोटं दिसतं, ते जवळून कसं दिसतं आणि तुम्ही बसलाय का त्यात कधी? तर अजून पुढचा प्रश्न त्यांचा मात्र मला खूप डेंजर होता की आम्ही त्याच्यात बसू शकू का. हा प्रश्न ऐकला आणि मला खूप अस्वस्थ झालं की मी विचार करू लागले की खरंच माझे विद्यार्थी कधी बसतील का विमानात. शिक्षण हे माध्यम होतं त्यांना विमानात बसवायचं, पण तो खूप पुढचा काळ होता. आज त्यांना हे विमानात
बसण्याचं स्वप्न जे त्यांनी बघितले ते पूर्ण करणं एक शिक्षक म्हणून मला वाटलं की माझी जबाबदारी आहे. आणि मग तेव्हा जेव्हा आमच्या लोकप्रतिनिधींपर्यंतच गेलो तेव्हा पण असं आम्हाला सर करायचं आहे. त्यानं वेगवेगळे अजून जे डोनर्स आहेत त्यांच्यापर्यंत गेलो आणि त्यांनी आम्हाला मदत केली. या मदतीच्या माध्यमातून आम्ही पैसा उभा केला आणि मुलांना सगळ्यात आदल्या वर्षी मुंबईला नेलं विधान भवनला. तिथं सगळे मंत्री म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री वगैरे सगळे त्यांनी आम्हाला ते सगळं दाखवलं पोरांना की विधान भवनचं कामकाज कसं चालतं. नागरिकशास्त्रामध्ये हे पुस्तकात वाचलेलं होतं ते हे सभागृह आहे. अतिशय सुंदर अनुभव होता तो विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना हे नागरिकशास्त्र शिकवू शकलो आम्ही. आणि इस्रोचा अनुभव तर एकदमच छान होता. तिथं शास्त्रज्ञांना विद्यार्थी भेटले. तसंच आपलं मंगलयान चंद्रयान जे गेलेलं आहे आदित्य L1 त्याचं कंट्रोल रूम त्यांनी आम्हाला दाखवला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मंगलयान गेलं होतं तेव्हा आपले माननीय पंतप्रधान जिथं बसलेले होते ती खुर्ची त्यांना दाखवली. विद्यार्थ्यांना ती खुर्ची बघून इतकं असं प्रेरणा वाटली की ह्या खुर्चीवर बसून पंतप्रधानांनी मंगलयानासाठी शुभेच्छा दिलेल्या होत्या. हा खूप सुंदर अनुभव होता. आणि त्या ट्रिपमधून अजून एक फायदा आम्हाला असा झाला सहलीतून की माझ्या बऱ्याच मुलांनी ठरवलं की आम्ही शास्त्रज्ञ होणार आणि असं इस्रोमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करून देशासाठी योगदान देणार. म्हणजे झालं सफल आमची ती सहल. असं तुम्ही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत देखील एक उपक्रम राबवला की पटसंख्या जी आपण जे सुरुवातीला म्हटलो की विद्यार्थी शाळेच्या उपस्थितीबाबत, कारण या महापालिकेच्या शाळांमध्ये येणारे अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांचे आईवडील स्वतः दोघंही नोकरी करतात, कामाला जातात. मग अशा वेळेस मुलं शाळेत जातील की नाही असा प्रश्न निर्माण होतो. परंतु यावर देखील तुम्ही मात केली. यस सर. माझे जे पालक आहेत ते सगळे मजुरी करणारे आहेत. सकाळी बिगारी काम करतात. बऱ्याचशा मुलांच्या आया तर म्हणजे मी तर म्हणजे 90% धुणीभांडी करायला जातात. त्यांना सकाळी 7 वाजताच निघून जायला लागतं आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं शाळेत येतात. म्हणजे काय थोडंसं असं मागे प्रश्न तयार झाला होता की बरेचसे पालकांचं म्हणजे काही मुलं शाळेच्या नावाने येत होते पण तिकडेच कुठेतरी काही पत्ते वगैरे खेळत वगैरे असं काहीतरी जाणवलं, थोडंसं दिसलं. ते पालकांचं आणि आमची ती चर्चा झाली. मग याच्यावर आपल्याला पालकांची त्यांची ती अस्वस्थता दिवसभर होती. जरी ते कामावर गेली ती माझं मुलं शाळेत गेलं का, कुठे चुकीच्या ठिकाणी तर नाही जाऊन बसलं, पण त्यांना काम सोडून पण येणं शक्य नव्हतं. मग त्यावर मात करण्यासाठी मग काहीतरी उपाय म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांशीच चर्चा केली. 8वी 7वीच्या विद्यार्थ्यांशी. आमचा जो वरती स्किल लॅब बनवलेला आहे त्या स्किल लॅबमध्ये आपल्याला काय करता येईल या समस्येवर आणि त्या समस्येवर आम्ही गुगल करून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून सहज माहिती काढली आणि त्याच्यातून माझ्या विद्यार्थ्यांनी शोध लावला की टीचर आपण असं त्यांना पालकांना मेसेज जाणारा असा स्मार्ट अटेंडन्स करू शकतो. इव्हन हा उपक्रम आम्ही जिल्हास्तरीय जो विज्ञान प्रदर्शन होतं तिथं सुद्धा सादर केला. संपूर्ण जिल्ह्यातून खाजगी इंटरनॅशनल शाळांमधून जे प्रोजेक्ट आले होते त्याच्यात आपल्या मनपाचा हा प्रोजेक्ट पहिल्या नंबरला निवडला गेला. म्हणजे काय योजना आहे की हे आहे ती सिस्टीम काय आहे? त्याच्यामध्ये काय असतं की मुलांना आम्ही आय कार्ड दिलं आहे. RFID कार्ड असलेलं रीडिंग कार्ड असतं ते आणि एक किट बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये एका ॲपवरून ते किट वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून ते किट बनवून ते RFID कार्ड त्या किटवर हे दिले, स्क्रीन दिलेलं आहे. स्क्रीनवर ते रीड होतं, स्कॅन होतं. स्कॅन झाल्या त्याच्यात ते पालकांचे मोबाईल पण ॲड केलेले आहेत. तो मुलगा शाळेत आला समजा संघर्षाला केल्यास तिथं मेसेज येतो संघर्षचा अटेंडन्स लागला आणि त्यांच्या पालकांना मेसेज जातो की युअर स्टुडंट रीच स्कूल, म्हणजे तुमचा मुलगा शाळेत पोहोचला. आणि संध्याकाळी शाळा सुटला 5:30ला पण तेच कार्ड स्कॅन केलं की युअर चाइल्ड आउट स्कूल लेफ्ट स्कूल असा मेसेज येतो. म्हणजे मग पालकांना कळून गेलं की माझा मुलगा शाळेत पोहोचला आणि शाळा सुटल्यावर पण माझा मुलगा एवढ्या 5:35ला शाळेतून बाहेर पडलाय. म्हणजे अभिमानाची बात आहे की महापालिकेच्या शाळांमधून अशा प्रकारचं संशोधन करून तुम्ही पालकांपर्यंत मेसेज पोहोचवतात. म्हणजे पालकही निर्धास्त राहतात की मुलं जास्त झाले खूप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या आईवडिलांना खूप टेन्शन होतं. 7वी 8वीच्या मुली हल्ली काय आहे की मोबाईलमुळे खूप अस्वस्थता होऊन गेली पालकांना पण की काही कुठल्या वाईट मार्गाला पोरं जाऊन लागतील. म्हणून या मोबाईल मुक्ती उपक्रमानं हा स्मार्ट अटेंडन्सच्या माध्यमातून आम्ही पालकांची चिंता दूर केली. आता तेही खुश झाले की मॅडम आमचं खूप टेन्शन कमी केलं आणि आम्ही पण खुश झालो कारण तो डाटा आमच्याकडे पण येतो. मी त्याचे शीट्स घेतले, त्यांना गुगल शीट्सवर पूर्ण डाटा येतो की कोणता मुलगा केव्हा पोहोचला, कोणता मुलगा केव्हा शाळेतून गेला. प्रत्येक दिवसाचा डाटा आमच्याकडे पण होऊन गेला. म्हणजे पालक आणि शिक्षक दोघांसाठी स्मार्ट अटेंडन्स खूप मदत झालं आहे आम्हाला. कारण तुम्ही जसं म्हटलं की इतर वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही लक्ष केंद्रित करतात. खरं म्हणजे विद्यार्थ्यांना गणित, तुमचं सायन्स असेल किंवा इंग्रजी असेल या विषयांचा कंटाळा असतो म्हणजे त्याबाबत, पण त्यासाठी देखील तुम्ही विशेष उपक्रम राबवले. गणित हा विषय खरं मला सुद्धा आवडायचा नाही म्हणून मला त्या गणितावर काहीतरी काम, कारण मी स्वतः त्यातून गेले. मग विद्यार्थ्यांना गणिताची गोडी कशी वाढवावी यासाठी मला
काहीतरी करायची होतं आणि अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणणं महत्त्वाचं होतं आणि हे त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी आम्ही क्यूबचं त्यांना क्यूब सॉल्विंगचं एक उपक्रम सुरू केला. सगळ्या विद्यार्थ्यांना क्यूब उपलब्ध करून दिलं आणि आमचा जो स्टेम क्लास केला आहे त्याच्यात क्यूबवर आधारित जवळपास आणि बाकीचे इतर विषयांवर आधारित असे 150-200 QR कोड मी डेव्हलप केले स्वतः आणि मुलांना ते प्रत्येकाच्या बेंचवर, आता तुम्ही वर्गात आल्यावर बघालच प्रत्येकाच्या बेंचवर ते QR कोड हे केलेले आहेत, चिपकवलेले आहेत. प्लस त्यांना ते शीट्स मी घरी पण दिले, जेव्हा जेव्हा त्यांना शक्य आहे घरी पण ते बघतील. आणि लोकसहभागातून आम्ही 60 टॅब्स प्राप्त केलेले आहेत. ते टॅब्स मुलांना उपलब्ध करून दिले. मुलं स्वतः तो क्यूब स्कॅन करतात, क्यूबचा जो QR कोड तो स्कॅन करतात आणि काहीतरी काम, कारण मी स्वतः त्यातून गेले. मग विद्यार्थ्यांना गणिताची गोडी कशी वाढवावी यासाठी मला काहीतरी करायची होतं आणि अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणणं महत्त्वाचं होतं आणि हे त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी आम्ही क्यूबचं त्यांना क्यूब सॉल्विंगचं एक उपक्रम सुरू केला. सगळ्या विद्यार्थ्यांना क्यूब उपलब्ध करून दिलं आणि आमचा जो स्टेम क्लास केला आहे त्याच्यात क्यूबवर आधारित जवळपास आणि बाकीचे इतर विषयांवर आधारित असे 150-200 QR कोड मी डेव्हलप केले स्वतः आणि मुलांना ते प्रत्येकाच्या बेंचवर, आता तुम्ही वर्गात आल्यावर बघालच प्रत्येकाच्या बेंचवर ते QR कोड हे केलेले आहेत, चिपकवलेले आहेत. प्लस त्यांना ते शीट्स मी घरी पण दिले, जेव्हा जेव्हा त्यांना शक्य आहे घरी पण ते बघतील. आणि लोकसहभागातून आम्ही 60 टॅब्स प्राप्त केलेले आहेत. ते टॅब्स मुलांना उपलब्ध करून दिले. मुलं स्वतः तो क्यूब स्कॅन करतात, क्यूबचा जो QR कोड तो स्कॅन करतात आणि माझ्या या उपक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा 1 लाखची फेलोशिप पण मिळालेली आहे. त्या फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना हे क्यूब वगैरे हे साहित्य सगळं उपलब्ध करून दिलं आणि तो स्कॅन केल्यावर मुलं स्वतः त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या क्यूबचे फॉर्म्युले शिकतात आणि त्याच्या माध्यमातून क्यूब शिकलेले आहेत. आणि याची पुढची स्टेप म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी जे क्यूब शिकले, मुंबईला नॅशनल क्यूब चॅम्पियनशिप होती पूर्ण ऑल ओव्हर इंडियातून, त्याच्यामध्ये सगळ्या इंटरनॅशनल स्कूलचे मुलं आलेले होते पार्टिसिपेट. मनपा शाळा आणि सरकारी शाळेतील फक्त माझ्या 2 मुली होत्या. म्हणजे इव्हन तिथे गेलो, आमचा युनिफॉर्म बघून तिथले आजूबाजूचे मुलं थोडे असं हसत होते की हे काय करणार तिथं येऊन असं. पण मला सांगताना अंगाला शार येत आहे सर. माझ्या जे दिव्या आणि स्नेहल होती, स्नेहलने काही सेकंदात क्यूब सॉल्व करून गोल्ड मेडल मिळवलं आणि दिव्याने सिल्वर मेडल मिळवलं. हा खूप मोठा आनंदाचा क्षण होता की याच्यातून एकच सिद्ध होतं सर की सरकारी शाळा आणि मनपा शाळेतली मुलं कशातच कमी नाही आहे. त्यांना फक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे की तुम्ही करू शकतात. ते स्वप्न बघू पण शकतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द पण त्यांच्यात आहे. फक्त त्यांना आपण एक शिक्षक म्हणून मार्गदर्शक आणि एक शिक्षक म्हणून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अशा या विद्यार्थ्यांसाठी कार्य करत मी एकटी नाही आहे. मी माझे उपक्रम जरी असले तरी माझा पूर्ण स्टाफ 19 स्टाफ आहे. गेल्या 11 वर्षापासून 10 वर्षापासून काम करतो. सगळा स्टाफ मिळून आम्ही हे काम करतो. एकीचं काम नसतं. मला वेळोवेळी खूप वेळेस अडचणी आल्या तर आमच्या प्रशासन अधिकारी आता ज्या आहेत मीता मॅडम, त्यांनी सुद्धा नेहमी मॅडम तुम्ही करू शकतात म्हणजे इतका त्यांचा विश्वास आहे. तुमचे विद्यार्थी पाढे देखील सर्व पाढे त्यांचे पाठ आहेत. यस विद्यार्थ्यांना काय की म्हणजे पाठांतरपेक्षा पण त्यांचं बनवण्यावर पाढे बनवता आले पाहिजे याच्यावर माझा भर आहे. आणि त्या ट्रिक्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी 1500 पर्यंत पाढे बनवलेले आहेत सर. 1500 पर्यंत? त्या प्रत्येक मुलाला पाढे कसं बनवायचं स्वतः म्हणजे टीचर वर्गात असले नसले त्यांचं सुरू आणि एकमेकांना दत्तक मित्र म्हणून हा उपक्रम राबवलेला आहे मी. एका मुलाला दुसऱ्या मुलाला दत्तक दिलेलं आहे. म्हणजे जो समजा एखादा अभ्यासात कच्चा असेल त्याला, जो चांगला असेल त्याला दत्तक दिलेले आहे आणि तो वर्षभरासाठी दत्तक आहे. मग त्याची जबाबदारी त्याला दिली की याला हे आलं की मग तुला हे भेटणार. म्हणजे या गोष्टी एकमेकांना दत्तक असल्यामुळे की त्यांची जबाबदारी असल्यामुळे एकमेकांचा अभ्यास घेतात. आणि माझा जास्तीत जास्त भर हा सेल्फ लर्निंगवर आहे सर. कारण जेव्हा स्वतःला शिकावं असं वाटलं तरच गोष्ट शिकली जाते. तुम्ही समोरच्याला किती शिकवा त्याच्या डोक्यावरून जाणार आहे. जेव्हा त्याच्यातली भीती कमी होईल आणि त्याला स्वतः शिकण्यासाठी प्रेरणा दिली तरच तो मुलगा शिकतो. म्हणून माझे विद्यार्थी स्वतः शिकतात. वेळोवेळी ते स्वतः शिक्षक पण झालेले आहेत. त्यांना मित्र मैत्रिणींकडनं शिकण्यात जास्त आनंद निर्माण होतो. माझा हा जो दत्तक मैत्रीण उपक्रम आहे हा 2019 पासून चालू आहे. तेव्हा तो नॅशनल लेवलला सिलेक्ट झाला होता. तेव्हाचे जे शिक्षण मंत्री होते, राष्ट्रीय शिक्षण मंत्री HRD मिनिस्टर पोखरियाल साहेब, त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता या उपक्रमाचा. काय उपक्रम होता? दत्तक मैत्रीण, जो आता मी तुम्हाला सांगितलं, एकमेकांना दत्तक देणे अभ्यासासाठी. तर त्यामध्ये मॅडम याच्यामध्ये तुम्ही इतके सारे उपक्रम राबवत आहात. विद्यार्थ्यांकडून अशी कोणती कृती आहे की त्यांच्या कृतीमुळे तुम्ही खुश झालात? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की व्हिजिट केली तुम्ही, इस्रोला केली, सायन्स सेंटरला केली, पण अशी कोणती कृती होती की त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला आनंद मिळाला की त्यांच्या त्या कृतीतून तुम्हाला मनस्वी आनंद झाला?
सर, आज आपण बघतो की समाजात म्हणजे मोबाईलमुळे खूप असं मुलांचं मानसिकता की म्हणा किंवा सगळ्यांची मानसिकता खूप पटकन डायवर्ट होऊन जाणार आहे. पटकन त्यांना मुलं पटकन बिघडतील. मग अशा वेळेस मुलांना आपल्याला संस्कार देण्याची सुद्धा खूप गरज आहे आणि त्यांच्यात नैतिकता आणणं गरजेचं आहे. या नैतिकतेच्या माध्यमातून आम्ही संविधान सापशिडी हा उपक्रम एक सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना की आपल्या हक्कांबरोबर कर्तव्य कोणती किंवा नैतिकता म्हणजे काय, की आज वृक्षारोपण करणे, मोठ्यांचा आदर करणे, आपल्या घरातील मोठ्यांना मदत करणे, गरजवंतांना मदत करणे, ह्या गोष्टीसुद्धा राष्ट्र निर्माणामध्ये योगदान देणं इतकंच आहे ना. की सैनिक देतात, ते बॉर्डरवर लढत आहेत, ते पण राष्ट्र निर्माणमध्ये योगदान देत आहेत, राष्ट्र निर्मितीत. पण आपण इथं राहून काय करू शकतो की जे आपण राष्ट्रासाठी योगदान देऊ शकतो. राज्यगीत लागलं. तर या संविधान शिडीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांवर ह्या मूल्यांची रुजवणूक करण्यात यशस्वी झालो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे की जेव्हा मागे बघा पूर खूप आला होता, पूरग्रस्त शेतकरींना मदत करण्याचं सगळीकडून आवाहन केलं जात होतं, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. तर आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांना लेटेस्ट बातम्या पण दाखवतो. तर अशीच बातमी त्यांना दाखवली मी याच्यावर स्मार्ट बोर्डवर. तर त्याच्यात माझी विद्यार्थिनी एक आली, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती एक आली की टीचर, तुम्ही आम्हाला सांगतात ना की मग आपण मदत केली पाहिजे, गरज आहे त्यांना मदत केली पाहिजे, तर मग आपण यांना पण मदत करणं गरजेचं आहे ना. हे पण तर त्यांना किती त्यांच्या अडचणी, त्या मुलींच्या शाळा बंद झाल्या, तर आम्ही पण यांना मदत करू का. म्हणजे ही भावना खूच महत्त्वाची आहे की एक जबाबदार नागरिक घडवणं हे प्रत्येक शिक्षकाचं काम आहे. आणि जबाबदार नागरिक घडवणं म्हणजे त्याला काही पुस्तकातून शिकवणं एवढंच नाही आहे, शिक्षणाबरोबरच त्याला ह्या समस्यांची जाणीव करून होणं, म्हणजे समस्यांना डोळसकटपणे बघण्याची त्यांच्यामध्ये जी क्षमता निर्माण करणं आणि त्या समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करू शकले. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, शाळेतल्या सगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वतःचे खाऊचे पैसे जमा करून 15,000 रुपयाचा निधी जमा केला आणि आम्ही तो मुख्यमंत्री मदत निधीमध्ये आमच्या शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेबांच्या हातात तो विद्यार्थ्यांनी चेक दिला. खरं म्हणजे ही पण मोठी गोष्ट आहे, कारण ह्या कारण हे विद्यार्थी भविष्यातले नागरिक, भविष्यातला डॉक्टर होणारे, इंजिनियर होणारे, वकील होणारे, त्यांच्याकडे एखादा पेशंट आला ज्याच्याकडे पैसे नाही, त्याला ते नक्कीच मदत करतील की काही गरज नाही पैशांची, तो मदत करू शकतो, त्याच्यावर उपचार करू शकतो. ही संवेदनशीलता त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण होणं ही आजच्या शिक्षकासाठी सगळ्यात चॅलेंजिंग टास्क हेच आहे की जर आपण बघतो इकडे तिकडे मुलांचे जे काय की खून मारामाऱ्या वगैरे ऐकलं की असुन्न होण्यासारखं होतं. तर विद्यार्थ्यांनी एखादा धडा कमी शिकला तरी चालेल, पण विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता जागृत करणं हे प्रत्येक शिक्षकाचं मोठं काम निर्माण झालं आहे आता. खरं म्हणजे तुमचं विशेष अभिनंदन की तुम्ही शिक्षण हे व्रत घेऊन हे काम करत आहात आणि आपले विद्यार्थी पुढे जायला हवे, राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जायला हवेत, याकरता तुमचे प्रयत्न असतात. माझा एक शेवटचा प्रश्न की तुम्ही सर्व हे ज्ञानदानाचं काम करत असताना तुम्हाला सुरुवातीपासूनच शिक्षक व्हायचं होतं की काही आणखीन वेगळं करिअर निवडायचं तुमच्या मनामध्ये होतं, पण मग तुम्हाला शिक्षकी पेशात यावं लागलं, असं काही तुमचं? खरं तर आज मी शिक्षक म्हणून खूप आनंदी आहे, खुश आहे. पण जेव्हा मी दहावीत होती तेव्हा मला शिक्षक नव्हतं व्हायचं. मी वर्गात सगळ्यात जास्त हुशार होती, माझा पहिला नंबर यायचा 10वीला असताना. आणि तेव्हाच मला म्हणजे माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. आईवडिलांना 11वीलाच लग्न करायचं होतं माझं, खास करून वडिलांना शेती व्यवसायात आहेत माझे वडील. परंतु तेव्हा माझ्या शिक्षकांनी माझ्या आईवडिलांचं काउन्सिलिंग केलं की ती अभ्यासात खूप हुशार आहे, तिला शिकू द्या, कमीत कमी तिला पायावर उभं राहील एवढं तरी शिक्षण प्राप्त झालं पाहिजे. मग तेव्हा दुसऱ्या क्षेत्रात जाण्यापेक्षा कमीत कमी शिक्षण कोणतं आहे तर D.Ed. कमीत कमी वेळेत होणारं. आणि स्त्रियांसाठी सुरक्षित जॉब कोणता आहे तर शिक्षक. या 2 गोष्टी माझ्या वडिलांनी बघितलं आणि तेवढंच करू देण्याची तुला संधी आहे, ते चालत असेल तर बघ, नाही तर लग्न. नाईलाज असतो, मी शिक्षक झाले. परंतु माझ्या विद्यार्थ्यांना घडत असताना मी एक शिक्षक म्हणून आज मला प्रचंड अभिमान आहे की इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा शिक्षक होणे ही खूप मोठी गोष्ट का आहे. कारण देशाला देशाचं भविष्य जो ठरवतो, देशाचं योगदान जो देतो तो विद्यार्थी आम्ही घडवतो. आज समाजातला प्रत्येक डॉक्टर आम्ही घडवलेला आहे, प्रत्येक इंजिनियर आम्ही घडवलेला आहे, प्रत्येक अधिकारी आम्ही घडवलेला आहे. आणि आज आम्ही चांगला अधिकारी घडवतो, देश चांगला घडवणार आहे. म्हणून अभिमानाची गोष्ट आहे की देश घडवणारा शिक्षक म्हणून मला आज तो सन्मान मिळाला आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतोय. तर या होत्या कुंदा बच्छाव मॅडम, ज्या नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली शाळेमध्ये शिक्षिका आहेत आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रामधून ज्या 4 शिक्षकांची निवड झाली त्यामध्ये बच्छाव मॅडम यांची निवड झालेली आहे. आणि 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते विज्ञान भवन इथे त्यांचा सन्मान केला जाणार आहे. परंतु हा सन्मान त्यांना काही सहजासहजी मिळालेला नाही, अतिशय मोठी तपश्चर्या, 15-20 वर्षाची तपश्चर्या त्यांची यामध्ये होती. शिक्षण हे व्रत म्हणून
त्या काम करत असतात, काम करत आहेत आणि विद्यार्थ्यांची म्हणजे येणारी भावी पिढी घडवण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्या या ज्ञानदानाचं काम जे आहे ते पुढे नेत आहेत. आणि निश्चितपणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देखील बच्चा मॅडम यांनी जे काही उपक्रम राबवले ते देखील उपक्रम हे राबवले जातील आणि एक भविष्यातली शिक्षित अशी चांगली पिढी त्यांच्या मार्गदर्शनातून घडेल अशीच अपेक्षा आपण या माध्यमातून व्यक्त करूयात. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक.